नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आपण बघताय शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत आणि जिल्हा प्रमुख आहेत, जे अक्कलकोटचे जिल्हा प्रमुख आहेत आणि मेत्रे साहेब आहेत अक्कलकोटचे, ते सगळे मंडळी इकडे आलेत। नेमकं काय झालं ह्या आरो 4 मध्ये ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। या इकडे या, मेत्रे साहेब आलेले आहेत आणि काय नेमकं घडलंय त्यांना सगळ्यांना यावं लागलं इकडं। मेत्रे साहेब, आरो 4 मध्ये आलेत आपण, काय नेमकं भानगड झाली? काही भानगड झालेली नाही, फक्त आम्ही म्हणलं उद्या कितीपर्यंत आपण फॉर्म भरायला पाहिजे, इथं ग्राउंड मध्ये आलं पाहिजे का आपल्या रूम मध्ये आलेलं तुम्ही सगळ्यांचे घेणार, हे जर चौकशी म्हणजे उद्या गडबड असते, जास्त शेवटचे दिवस आहे म्हणून ते फक्त माहिती घेण्यासाठी आलो होतो। बाकी घेतली का माहिती? घेतली माहिती। काय म्हणले ते आत रूम मध्ये पाहिजे, 3चे आत सगळे उमेदवार, मग ते पुढे किती काय वेळ लागेल त्याला? मग जागा कमी आहे सांगितलं, आणि किती इच्छुक आहेत तिकडं? मी सांगितलं जागा कमी आहे, नाही एवढंच आहे। म्हणजे ज्या रूम मध्ये किती जण येऊ दे त्यात आत गेलं पाहिजे, म्हणजे आत रूमच्या, म्हणजे गेटच्या आत नाहीये। नाही, आम्ही काय म्हणतो समजतो ग्राउंड मध्ये सगळं उभारलं चालतं का असं वाटलं होतं, पण त्यांनी म्हणले आरो म्हणले नाही तिथं त्यांच्या आरोच्या रूम मध्ये जे जातील जेवढे उमेदवार तेवढ्यांचा किती काय वेळ लागेल घेणार त्यांनी। आरो नॉमिनेशन उद्या लास्ट डेट आहे भरायचा, समजा 3चे पर्यंत वेळ आहे, मग गर्दी झाली, जेवढे उमेदवार आत असतील आरोच्या चेंबर मध्ये त्या उमेदवाराचे सगळे फॉर्म तरी स्वीकारणार, इथं बाहेर उभारण्याचं स्वीकारणार नाहीत। 3च्या नंतर जे बाहेर उभारणार आहेत त्यांचं स्वीकारलं जाणार नाही अर्ज, असं मेत्रे साहेबांचं म्हणणं आहे। ते आरोला विचारून आले आहेत। मला सांगा, तुमची येणाऱ्या निवडणुकीमध्ये रणनीती कशी असणार आहे? ते रणनीती ते रणांगणावर यायचे आता आपण पहिले फॉर्म हे रणनीती चालू आहे फॉर्म भरायचं। तुम्ही राष्ट्रवादी बरोबर युती केलात साहेब, लाडक्या बहिणीने जिथं जिथं तुम्हाला प्रभाग सोडावा लागणार आहे, लाडक्या बहिणीने राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करावं। हे बघा, तिघ मिळून एकत्रच आहेत सगळे सरकारमध्ये, कळले की नाही? मग तुम्हाला का बरं घेतले नाही ते संघटन? ऐका तर मग एवढं कसं, एवढं घोड्यावर का बसलं तुम्ही? सगळं विचारा की कुठं मी पळून जात नाही, तुम्ही मिळवत नाही। कसं असतं, त्यांच्या पक्षाचे ध्येय धोरण असतात, त्यांची स्ट्रॅटेजी असते, आमच्या पार्टीचं आमचं ध्येय धोरण स्ट्रॅटेजी असते, राष्ट्रवादी त्यांची स्ट्रॅटेजी असते, त्याप्रमाणे होत असतं ते। तुमचं पत्रकार कसं एकच स्ट्रॅटेजी असते की धरा झोडपा एकाला सगळं असं असतं, आमचं असं नसतंय। आम्हाला सबुरीने सबुरी ह्यानं घ्यावं लागतं। साहेब, तुम्हाला डावलले ते लोक? नाही, डावाला बिवायला काय नाही, मग डावाला बिवायला आम्ही असं म्हणणार नाही। त्यांनी आम्हाला बोलवलं 2 वेळा, आम्ही प्रस्ताव दिला, नंतर म्हणले तरी पहिल्या म्हणले बा हे थोडं जास्त होतं बघा, तुम्ही आमच्याकडे इच्छुक जास्त आहेत, आम्ही मोठं भाऊ आहे, ठीक आहे मोठं भाऊ असं तर 42 आम्ही 30 ला आलो, 30चं काय फायनल का म्हणले त्यांनी, 30चं फायनल नाही, आम्ही 26 पर्यंत लास्ट पर्यंत आम्ही येऊ शकतो असं म्हणले। ठीक आहे, आम्ही विचार करून सांगतो म्हणले त्यांनी। नंतर त्यांचा काही निरोप आला, त्यावेळी ह्यांच्याशी बोलणी सुरू झाली, मग ह्यांनी काय करायचं म्हणले, आम्ही म्हणलं 50-50 करू, मान्य म्हणले, मला यांच्यावर केलं। म्हणजे 50-50, त्यांना 50 आणि तुम्हाला 50 जागा, 51 जागेवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे। माझा प्रश्न हेच होता साहेब, ज्या लाडक्या बहिणीनं मतदान केलं गेल्या टर्मला, तुम्ही सांगेल तसं ऐकलं, या वेळेस तुम्ही राष्ट्रवादीला घाला म्हणा लागलात। ते लाडक्या बहिणीने गेल्या वेळेला राष्ट्रवादीला मतदान केलं, शिवसेनेला मतदान केलं, बहुतेक शिंदे साहेब पण होते, या दोघांनी मिळून पण सगळे लाडकी बहिणीला मदत केले, दोघांना मतदान करणार त्यांनी। मेत्रे साहेबांचं म्हणणं असं आहे की लाडक्या बहिणीची जी योजना आहे या तिन्ही पक्षांनी प्रयत्न केलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची रणनीती कशी असणार आहे। मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज।